नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 11वा बाली बेट याचा अभ्यास करणार आहोत। बाली बेट या धड्याचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। पाठाला सुरुवात करण्याआधी आपण या पाठाच्या लेखकांबद्दल संक्षिप्त माहिती जाणून घेऊया। पाठ्यपुस्तकातील भाग क्रमांक 3 धडा क्रमांक 11 बाली बेट आपण अभ्यासत आहोत आणि या पाठाचे लेखक आहेत पु ल देशपांडे। पु ल देशपांडे यांना सर्वजण ओळखतात। एक विनोदी नाटककार म्हणून हे प्रसिद्ध आहेत। अशा ह्या पु ल देशपांडे यांचा जन्म 1919 मध्ये झालेला आहे आणि मृत्यू 2000 मध्ये झाला। प्रसिद्ध विनोदी लेखक व नाटककार म्हणून पु ल देशपांडे हे प्रसिद्ध आहेत। नसती उठाठेव, बटाट्याची चाळ, गोळा बेरीज, असामी असामी, फसवणूक इत्यादी विनोदी पुस्तके लेखकांनी लिहिलेले आहेत। अंमलदार, भाग्यवान, तुझे आहे तुझे पाशी, सुंदर मी होणार, ती फुलराणी इत्यादी त्यांची प्रसिद्ध नाटके आहेत। यापैकी सुंदर मी होणार आणि ती फुलराणी ही रंगमंचावर अत्यंत गाजलेलं अशी ही नाटके आहेत। व्यक्ती आणि वल्ली हे व्यक्तिचित्रण, अपूर्वाई आणि पूर्वरंग ही प्रवासवर्णने प्रसिद्ध आहेत। आज जो पाठ आपण अभ्यासणार आहोत हा असाच एक प्रवास वर्णन आहे। प्रवास वर्णन म्हणजे काय की लेखक ज्या ठिकाणी फिरायला जातात, ज्या ठिकाणी जाऊन ते प्रवास करतात तर तिथे आलेला त्यांचा अनुभव ह्या प्रवास वर्णनांमध्ये ते लिहितात। लेखकांनी बाली बेट या पाठामध्ये सुद्धा त्यांनी प्रवासात आलेल्या, फिरायला गेल्यानंतर त्यांना जो अनुभव आलेला आहे त्याचं वर्णन या प्रवास वर्णन बाली बेट या लेखामध्ये केलेला आहे। प्रस्तुत पाठात लेखकांनी इंडोनेशियामधील बाली बेट व तेथील निसर्गसृष्टी यांचे नयनरम्य वर्णन केलेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, सहलीला जातात की नाही तुम्ही? आवडतं ना सगळ्यांना फिरायला जायला, सहलीला जायला? मग बघा, इथे आता तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे की तुम्हाला काय वाटते एखादे ठिकाणी सहलीला जाण्यापूर्वी कोणकोणत्या गोष्टींची पूर्वतयारी करणे आवश्यक असते असे तुम्हाला वाटते? त्या सर्व गोष्टींची यादी तयार करा। आता बघा, शाळेतून सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या स्थळी, वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला घेऊन जातात, म्हणजेच काय, तुम्ही सहलीला जातात। मग सहलीला जाण्यापूर्वी काय काय बरं तयारी करता तुम्ही? शाळेमधून जेव्हा सहल आयोजित केली जाते त्या सहलीचं पूर्ण नियोजन केलं जातं। किती वाजता जायचं आहे, बस किती वाजता निघणार, शाळेच्या सहलीची बसचा टायमिंग तुम्हाला सांगितला जातो, ती कधी येणार, तो वेळ निश्चित केला जातो, दिवस निश्चित केला जातो, स्थळ निश्चित केला जातो। हे सगळं झाल्यानंतर मग तुम्हाला शाळेत शिक्षक सांगतात ज्यांना सहलीला यायचं आहे त्यांनी नावे द्या। मग सगळे मुलं नावे देतात आणि जी काही फी असेल ती भरली जाते। मग आता सहलीचा दिवस निश्चित झाल्यानंतर जायच्या पहिल्या दिवशी पालक आणि विद्यार्थी सहलीचा सगळं लागणाऱ्या वस्तूंची लिस्ट बनवतात। त्याच्यामध्ये अत्यावश्यक असणाऱ्या गोष्टी घेऊन जातात। मेडिसिन वगैरे जवळ ठेवतात, पाण्याच्या बाटल्या जवळ ठेवतात। त्याच्या व्यतिरिक्त लागणारे आवश्यक असणारे वस्त्र, कपडे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाऊ, की नाही? सगळ्यांना फिरायला जाताना खाऊ खायला लागतो की नाही? मग खाऊ असतो, ज्यांना जो आवडतो तो खाऊ पालक देतात। कोणी डब्यामध्ये वेगवेगळे पदार्थ बनवून देतात। याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे काही सहलीला जाण्यासाठी साधनं लागत असेल तर त्यांची तुम्ही लिस्ट बनवून ठेवायची आहे, यादी तयार करून ठेवायची आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज लेखक पु ल देशपांडे अशाच आपल्याला एका सहलीला घेऊन जात आहेत। इंडोनेशियामधील बाली बेट या निसर्गरम्य स्थळी लेखक आपल्याला घेऊन जात आहेत। चला तर मग सगळ्यांना प्रवास करायचा आहे की नाही? मग बघूया लेखकाने काय अनुभव आपला सांगितलेला आहे। इंडोनेशिया हा समुद्रात रत्नजडित कंठा फेकून द्यावा तसा एक पाचूच्या बेटांचा पुंजका आहे, पण
बाली मात्र या कंठ्यातील कंठमणी. आता बघा इंडोनेशिया, जर तुम्ही जगाचा नकाशा पाहिला तर तुम्हाला इंडोनेशिया हा देश पाहायला मिळेल. परदेश आहे हा. आणि ज्याप्रमाणे समुद्रात रत्नजटित कंठा फेकून देतो की नाही आपण, रत्नजटित कंठा म्हणजे रत्नांनी युक्त, रत्नांनी जडलेले असे कंठा. कंठा म्हणजे एक दागिना आहे, दागिन्याचा प्रकार आहे, त्याला आपण कंठा म्हणतो, जो गळ्यात घालण्याचा एक दागिना आहे. तसाच एक पाचूच्या बेटांचा पुंजका आहे. पाचूचं बेट म्हणजे एका रत्नाचं नाव आहे. हिरव्या रंगाचा हा रत्न असतो आणि असा हा हिरव्या रंगांचा बेटांचा पुंजका म्हणजेच इंडोनेशिया हा देश आहे. आता बघा पाचूचा बेटांचा पुंजका म्हणजे की हिरवा म्हणजे काय, हिरवळ सगळीकडे पसरलेला असतो की निसर्ग कसा असतो, सगळीकडे हिरव्या रंगाचा निसर्ग पसरलेला असतो. तसा हा पाचू हा रत्न आहे हिरव्या रंगांचा. आणि हा बेटांचा, बेट म्हणजे काय असतं की चारी बाजूला समुद्राच्या पाण्याने वेढलेलं असतं आणि आतमध्ये जमीन असते, की अशी जमीन की ज्याच्या चारी बाजूला समुद्राच्या पाण्याने त्या जमिनीला वेढलं गेलेलं असतं, त्याला आपण काय म्हणतो, बेट. मग अशा या हिरव्या रंगाच्या रत्नासारखा हिरवळ पसरलेला हा इंडोनेशिया हा बेटांचा एक पुंजका आहे. पण पुंजका म्हणजे समूह किंवा आपण त्याला गुच्छसुद्धा म्हणू शकतो. पण बाली मात्र ह्या कंठ्यातील कंठमणी. बघा जसं कंठ्यामध्ये की गळ्यामध्ये घालायचे जे काही हार असतात, दागिने असतात, त्यांच्यामध्ये एक महत्त्वाचा असा लोलक असतो किंवा कंठामध्ये कंठ ह्या दागिन्यामधला कंठमणी असतो महत्त्वाचा, की जेव्हा आपण नजर टाकतो तर कंठामध्ये आपल्याला कंठमणीकडे आपले डोळे स्थिर होतात, ते सौंदर्य आपल्याला आकर्षित करतं. तसंच मग इंडोनेशिया हा एक कंठा आहे आणि या इंडोनेशियातील कंठा म्हणजे इंडोनेशिया ह्या देशातील जो दागिना आहे त्या दागिन्यातील महत्त्वाचा कंठ म्हणजे कंठमणी म्हणजेच बाली होय. इंडोनेशियातील बेटांच्या समूहाला बाली बेट एखाद्या ठिपक्यासारखेच, अगदी आपल्या गोव्या एवढे किंवा गोव्यासारखेच. जर आपण आपल्या देशाचा नकाशा पाहिला तर आपल्या देशाच्या नकाशाच्या बाजूला, भारताच्या बाजूला किंवा महाराष्ट्राच्या बाजूला जे एक छोटंसं राज्य आहे, महाराष्ट्र जसं राज्य आहे तसंच गोवा हे सुद्धा एक राज्य. परंतु आपण जर नकाशा पाहिला, जगाचा नकाशा किंवा आपल्या भारताचा नकाशा जर पाहिला तर तो एवढूसा आपल्याला दिसतो, गोवा हे राज्य की नाही, एखाद्या ठिपक्यासारखा. तसंच हा इंडोनेशियातील बेटांच्या समूहामध्ये सुद्धा हा जो बाली बेट आहे ना, अगदी छोटासा आहे, एकदम ठिपक्यासारखा आपल्याला तो जगाच्या नकाशामध्ये दिसतो. ज्याप्रमाणे आपल्याला गोवा हे राज्य एकदम छोट्याशा टिकलीच्या टिपक्याप्रमाणे दिसतो की नाही, तसंच हा बेटांचा समूह बाली जो आहे तो सुद्धा आपल्याला एकदम छोट्याशा टिपक्यासारखाच दिसतो. पुढे लेखक म्हणतात की आपल्या नृत्य, गायन, शिल्प, चित्र अशा विविध ललित कलांच्या रंगीबिरंगी गोफ विणणारे ह्या बेटात भारतीय संस्कृतीचे केवळ अवशेष आहेत असे म्हणणे हा ह्या बेटांचा अपमान आहे. बघा आता इथे लेखक सांगत आहेत की वेगवेगळ्या ज्या ललित कला असतात की नाही, ललित कला म्हणजेच काय की विविध कला जोपासल्या जातात. जसं नृत्यकला आहे म्हणजे नृत्य करणे, गायन कला, शिल्प, मूर्तिकला, चित्रकला, तशा ह्या ज्या काही विविध ज्या कला आहेत त्या सगळ्या कलांची गोंफण, रंगीबिरंगी कलांची गोफ म्हणजेच या बालीमध्ये आपल्याला हे सगळे वैशिष्ट्य पाहायला मिळतात. तिथे नृत्यकला पाहायला मिळते, लोकांची जी लोकसंस्कृती आहे, संगीत कला जी आहे किंवा मूर्तींची कला किंवा जी चित्रकला, यांच्या सगळ्यांचा गोफ इथे ह्या बेटामध्ये विणलेला आहे. या बेटात भारतीय संस्कृतीचे केवळ अवशेष आहेत असे म्हणणे ह्या बेटाचा अपमान आहे. म्हणजे बघा जसं की आपल्या इतिहासामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या पूर्वीच्या संस्कृतीचे आणि सभ्यतेचे आपल्याला अवशेष पाहायला मिळतात की नाही, म्हणजे ते होऊन गेलेलं आहे आणि ते आता अस्तित्वात नाही आहेत. जे अस्तित्वात नसतात पण एक पूर्ण संस्कृती त्यावेळेस होती, ती सभ्यता अस्तित्वात होती, जे ती संपुष्टात आल्यानंतर त्याचा अवशेष आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे ती संस्कृती नष्ट झालेली असते, ती सभ्यता नष्ट झालेली असते.
तर मग भारतामधील अशा ज्या आपल्या काही सभ्यता संस्कृत्या ज्या होऊन गेलेल्या आहेत त्यांचा आपल्याला अवशेष सापडते की नाही. पण बालीचं हे जे काही विविध कलांचा जो काही संगम आहे तर त्याचा अवशेष आपण म्हणू शकत नाही, कारण की ते अजून सुद्धा अस्तित्वामध्ये आहे. म्हणूनच लेखक म्हणतात की भारतीय संस्कृतीचे केवळ अवशेष आहेत असे म्हणणे म्हणजे ह्या बेटाचा का होईल, अपमान होईल. पुढे लेखक म्हणतात, लक्ष मोती उधळून मातीत चूर होऊन जावे आणि एखादा मोती कुठेतरी दूर पडून तसाच अभंग राहावा असे हे बाली बेट आहे. बघा, लक्ष मोती म्हणजे लाख लाख मोती जेव्हा उधळले जातात आणि त्या मातीमध्ये त्यांचा चुरा होता आणि ते मग असेच जर मोती कुठेतरी दूर पडून ते अभंग राहावा असा हा बाली बेट आहे. की बघा, जे खूप असे लाखो मोती आहेत आणि जेव्हा ते आपण उधळतो मातीमध्ये तर तसे ते मोती वेगवेगळ्या ठिकाणी काय जातात, ते पडले जातात. तसंच मग हा जो काही बेटांचा जो काही पुंजका आहे तो मातीमध्ये जसा तो फेकलेला मोती अभंग राहतो की तो तिथे राहतो, तो दिसतो आपल्याला, पण तो कोणीही त्याच्यामध्ये तो मोती आपण तोडू शकत नाही, त्याचे भंगचा करू शकत नाही. तसाच हा बाली बेट सुद्धा आहे की लक्ष अशा ह्या पुंजकांचा, मोतींचा पुंजकांचा काय आहे, एक छोटासा मोती आहे. पुढे लेखक आता त्यांचा अनुभव आपल्याला सांगत आहेत. आतापर्यंत लेखकाने आपल्याला इंडोनेशियातील बाली या बेटाचं अत्यंत सुंदर असं रूपकांद्वारे, उपमांद्वारे वर्णन केलेलं आहे. पुढे आता लेखक म्हणतात की जकार्ताहून रात्री 11च्या सुमारास बालीला जाणाऱ्या विमानातून निघालो आणि मध्यरात्री बालीमधल्या देनपसार गावच्या चिमुकल्या विमानतळावर उतरलो. आता बघा, लेखक सांगत आहेत की आपल्याला जर बाली ह्या बेटावर जायचं असेल तर त्यांनी कशाने प्रवास केलेला होता, छोट्याशा विमानाने प्रवास केलेला होता. आणि मग ते रात्रीच्या सुमारास जकार्ता ह्या ठिकाणावरून त्यांचं विमान निघालं आणि मग ते बालीला येऊन पोहोचलं. पण मध्यरात्री ते बालीच्या मधील देनपसार ह्या चिमुकल्या गावामध्ये ते विमान उतरले. बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग म्हणजे काय, नंदनवन आपण त्याला म्हणतो. टुरिस्ट म्हणजे काय, प्रवासी किंवा पर्यटक आपण म्हणतो की पर्यटक. आता बघा, खूप सारे असे पर्यटन स्थळ आहेत आणि हा असं निसर्गरम्य, नयनरम्य जे पर्यटक स्थळ आहेत त्यांना तिथे भेट दिल्यानंतर असं वाटतं की स्वर्गात फिरून आल्यासारखा आपल्याला अनुभव आपण तो भासतो. तर तसंच लेखकाने बाली या बेटाला टुरिस्टांचा स्वर्ग असा म्हटलेला आहे. पुढे लेखक म्हणतात की त्यामुळे इथले टुरिस्ट खाते अतिशय तत्पर आहे. बघा, आता हा जो समुद्रात चारू बाजूने वेढलेला जो बाली बेट आहे तिथे जर पाहायला गेलं तर सहसा तिथे लोकांची रहदारी नसते, पण एक पर्यटन स्थळ, टुरिस्टांचं स्वर्ग म्हणून तो ओळखला जातो. म्हणून तिकडचे जे काही टुरिस्ट खातं आहे ते अतिशय सावध असतात, अतिशय तत्पर असतात. मी कोण आहे हे कळल्यावर तिथला एक तरुण अधिकारी म्हणाला. आता का ते टुरिस्ट खाते अतिशय तत्पर का असतात की कारण की त्यांना माहिती आहे की हे पर्यटक स्थळ आहे आणि तिथे फिरायला येणाऱ्या अशा पर्यटकांची खूप वर्दळ असते, खूप गर्दी असते. मग असे टुरिस्ट खाते त्यांना माहिती आहे की आता कोणत्याही क्षणाला पर्यटक येतील ह्या स्थळाला भेट देण्यासाठी, म्हणून त्यांना तत्पर राहावं लागतं, सतर्क राहावं लागतं. मग जेव्हा लेखक तिथे गेले की नाही तेव्हा मग तिकडचे टुरिस्ट खाते कशा रीतीने ते तत्पर होते त्याचं वर्णन लेखक करत आहेत की मी कोण आहे. जेव्हा हा तिथल्या तरुण अधिकारीला समजलं तेव्हा तुम्हा उभयंतांचे अधिक मनपूर्वक स्वागत. मग तिकडच्या टुरिस्ट खात्यातील जे कोणी अधिकारी होती त्यांनी लेखकांचं आणि त्यांच्या पत्नीचं सहर्ष स्वागत केलं. उभयते म्हणजे पती पत्नींना आपण उभयते असे म्हणतो. श्रीमान श्रीमती सुद्धा म्हटलं जातं. आणि जे थोडे वयस्कर झालेले असतात असे तरुणींना किंवा युवक युवतींना म्हटलं नाही जात उभयते, की जे थोडे वयाने जास्त असतात अशा लोकांना उभयते म्हटले जातात. वयस्क लोकांना जे श्रीमान श्रीमंती असतात, सौ आणि श्री. मध्यरात्रीची वेळ. कीर जंगलांतून आमची मोटार समोरचा वळंदा रस्ता काटत निघाली होती. बघा, आता इथे पुढे लेखक जे आहेत
ते त्यांच्या बाली बेटावरती विमानतळावर गेल्यानंतर, विमानाने उतरल्यानंतर टुरिस्ट खात्यातील अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केल्यानंतर पुढील प्रवास कसा झाला, त्याचा आनंद लेखकाने कसा लुटला याचं वर्णन पुढच्या परिच्छेदात ते करत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण या पाठाच्या पहिल्या भागात काय शिकलो? तर बाली बेटाचे स्थान आणि बाली बेटावर पोहोचल्यानंतर लेखकाचे झालेले स्वागत ह्याविषयी आपण माहिती जाणून घेतली. बाली बेटावरील निसर्ग सौंदर्य आपल्याला अनुभव घ्यायचाच आहे, त्याचं वर्णन आपल्याला जाणून घ्यायचंच आहे, परंतु त्याची माहिती आपण पाठाच्या पुढील भागात पाहणार आहोत. धन्यवाद.